नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे ब्रेकिंग न्यूज। राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दोन मोठे शासन निर्णय जीआर निर्गमित। या संदर्भात माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। राज्य कर्मचारी व अधिकारी यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत, शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। चला तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। शासन निर्णय क्रमांक 1 पाहूया। शासन निर्णय क्रमांक 1, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 25/8/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पेन्शन विकल्प सादर करण्यास दिनांक 31/3/2026 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे। यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नाही। सदर शासन निर्णयानुसार एनपीएस प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। सदरचा विकल्प हा आपल्या कार्यालय प्रमुख यांच्याकडे भरून सादर करायचा आहे। जर दिनांक 31/3/2026 नंतर विकल्प सादर न केल्यास सदर कर्मचारी हा राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस हीच पेन्शन योजना कायम लागू असेल। यामुळे ज्यांना सुधारित पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना स्विच करायची असेल, अशा कर्मचाऱ्यांनी 31/3/2026 पर्यंत पेन्शन विकल्प सादर करायचे आहेत, कारण ही मुदतवाढ अंतिम असणार आहे। त्यानंतर शासन क्रमांक 2 चे वर्णन करूया, माहिती पाहूया। शासन निर्णय क्रमांक 2, केवळ वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय असणारी रुग्णालयीन रजा संदर्भात सविस्तर नियमावली खालील प्रमाणे जाणून घेऊया। रुग्णालयीन रजा केवळ वर्ग 4 कर्मचारी तसेच घात, यंत्रसामुग्री, विषारी औषध, स्फोटक, तत्सम वस्तू हाताळणाऱ्या अथवा धोक्याची कामे पार पाडावी लागत असणाऱ्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांनाच फक्त सदर रजा अनुज्ञेय असते। पोलीस अधिकारी हवालदारापेक्षा वरच्या दर्जाचे नसतील असे प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर दारूबंदी, उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत कार्यरत लिपिक वर्गीय कर्मचारी सोडून शासकीय कर्मचारी यांना सदर रजेचा लाभ घेता येतो। आणि रजेचा लाभ कोणत्या प्रकारे घेता येतो ते पाहूया। रजेचा कालावधी हा केवळ जास्तीत जास्त 28 महिन्याचा आहे। सदर रजा रुग्णालयीन कामी घेता येते। रजेच्या कालावधीचे वेतन कशा प्रकारे मिळते ते पाहूया। रजेच्या कालावधीमध्ये पहिल्या 120 दिवसाकरिता अर्जित रजाप्रमाणे उर्वरित कालावधीकरता अर्धवेतनी रजा इतकी वेतन मिळते। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच।